नमस्कार मंडळी, थंडीचा महिना चालू झाला की शाळा कॉलेजेस तसेच आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या पर्यटन स्थळाला जायचा प्लॅन करतो. आणि आज मी असेच एक सुंदर ठिकाण दाखवणार आहे जिकडे फक्त 300 ते 400 रुपये मध्ये तुम्हाला रेन डान्स, वॉटर स्लाइड, डीजे म्युझिक, स्वादिष्ट जेवण, नाश्ता, त्याचबरोबर मॅजिक शो, बोटिंग यासारख्या असंख्य ऍक्टिव्हिटीचा एन्जॉय करता येणार आहे. तर आज मी गेलो होतो इचलकरंजी पासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या संजीवनी ॲग्रो टुरिझम भोसे येथे. मिरज पंढरपूर रोडवर असलेल्या भोसे गावच्या हद्दीमध्ये असलेल्या हा संजीवनी ॲग्रो टुरिझम कडे जाण्यासाठी मेन सोलापूर हायवे पासून अगदी 2 मिनिटाचा टाइम लागतो. वाटेत तुम्हाला संजीवनी ॲग्रो टुरिझमचे साइन बोर्ड देखील लागतात. हे फॉलो करून तुम्ही या संजीवनी ॲग्रो टुरिझम कडे जाऊ शकता. सकाळी 10 वाजता आम्ही इकडे जाऊन पोहोचलो. संजीवनी ॲग्रो टुरिझम मधील विविध ऍक्टिव्हिटीज व पॅकेजचा माहिती घेऊन आम्ही इकडे असलेल्या डायनिंग एरियामध्ये गेलो. अत्यंत प्रशस्त असलेल्या या डायनिंग एरियामध्ये शुद्ध शाकाहारी नाश्ता दिला जातो. जेव्हा आम्ही इकडे गेलो त्यावेळी येथे सकाळच्या वेळेला नाश्त्याला पोहे, पावभाजी व चहा होता. या संजीवनी ॲग्रो टुरिझम मध्ये सीझन नुसार नाश्त्याचे मेनू हे बदलत असतात. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या संजीवनी ॲग्रो टुरिझम मध्ये तुम्हाला सकाळच्या नाश्त्यानंतर इकडे एक मॅजिक शो पाहायला मिळतो. सुमारे अर्धा तासाच्या या मॅजिक शोचा आनंद घेतल्यानंतर या ॲग्रो टुरिझम मध्ये असलेल्या भव्य लॉन तसेच गार्डन एरियामध्ये तुम्ही फिरू शकता. तसेच इकडे लहान मुलांसाठी वेगवेगळी खेळणी, ट्रॅम्पोलिन यासारख्या ऍक्टिव्हिटी देखील आहेत. त्याचा देखील तिकडे आनंद घेऊ शकता. या सर्व ऍक्टिव्हिटी बघून झाल्यानंतर आम्ही येथे गेलो येथील शेततळ्यात असलेल्या बोटिंगचा आनंद घेण्यासाठी. साधारण 1 एकराच्या परिसरामध्ये पसरलेल्या या शेततळ्यामध्ये तुम्हाला असे पेडल बोटिंगचा आनंद घेता येतो. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या संजीवनी ॲग्रो टुरिझमचा टोटल एरिया हा 20 एकराचा आहे. आणि या 20 एकरामध्ये विविध प्रकारची झाडे, त्याबरोबर वेली, वनस्पती, त्याचबरोबर पक्ष्यांचे विविध आवाज देखील इकडे ऐकायला मिळतात. या सर्व ऍक्टिव्हिटीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही गेलो येथील मेन ऍक्टिव्हिटीचा एन्जॉय करण्यासाठी, म्हणजेच वॉटर पार्क एरियामध्ये. या वॉटर पार्क एरियामध्ये लहानांसाठी व मोठ्यांसाठी वेगवेगळ्या वॉटर स्लाइड्स आहेत. या वॉटर स्लाइड्स एन्जॉय करताना तुम्हाला फुल टू पैसा वसूल एन्जॉय करता येतो. डीजे म्युझिक व वॉटर ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पाण्यामध्ये भिजताना खूप मजा येते. आम्ही देखील या वॉटर ऍक्टिव्हिटीचा आणि येथील डीजे म्युझिकचा आनंद घेतला. Faded pictures on the wall, where the laughter used to fall. Empty halls that echo slow, gone the love I used to know. Broken dreams and shattered glass, thought forever it would last. Whispers haunt the midnight air, lonely hearts in disrepair. Where did all the magic go? Did it fade like morning glow? Love that used to light my mind, left with shadows left behind. Memories like jagged stones, cut me deep, they chill my bones. Walk through moments lost in time, every step a silent cry. In the mirror past reflects all the promises, neglects, tears that paint the night in blue, echoes of the love we knew. Broken dreams and shattered glass, thought forever it would last. Whispers haunt the midnight air, lonely hearts in disrepair. Where did all the magic go? Did it fade like morning glow? Love that used to light. सुमारे 2 तास वॉटर पार्क मध्ये एन्जॉय करून आम्ही दुपारच्या जेवणासाठी डायनिंग एरियामध्ये गेलो. दुपारच्या जेवणामध्ये इकडे तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवण मिळते. सीझन नुसार येथील मेनू चेंज होत राहतात. Every step a silent cry. अत्यंत शुद्ध शाकाहारी जेवणावर ताव मारून आम्ही या संजीवनी ॲग्रो टुरिझम मधील इतर गोष्टी पाहण्यासाठी गेलो. या संजीवनी ॲग्रो टुरिझम मध्ये राहण्याची देखील सोय आहे. यामध्ये तुम्हाला एसी, नॉन एसी, डिलक्स रूम देखील मिळतात. तसेच इकडे डॉर्मेंट्रीची देखील सोय आहे. या ॲग्रो टुरिझम मध्ये नाईट स्टेची पण देखील सोय आहे. सोबतच या ॲग्रो टुरिझम मध्ये भव्य असा कॉन्फरन्स हॉल देखील असून इकडे तुम्ही गेट टुगेदर, बर्थडे पार्टी यासारखे छोटे फंक्शन देखील अरेंज करू शकता. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर दुपारी 3:30 वाजता आम्ही या ॲग्रो टुरिझमचा संपूर्ण एरिया पाहण्यासाठी येथे असलेल्या ट्रॅक्टर सफारीला गेलो. 20 एकरामध्ये पसरलेल्या संजीवनी ॲग्रो टुरिझम मध्ये द्राक्षे, केळी, आंबा तसेच नारळीच्या बागा आहेत.
त्यामुळे इकडे खूप मन प्रसन्न होतं. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली शेती पण तुम्हाला इकडे पाहता येते आणि या नैसर्गिक शेतीमध्ये पिकवलेली भाजीचाच इकडे नाश्त्यासाठी व जेवणामध्ये वापर केला जातो. या ऍक्टिव्हिटीचा आनंद घेतल्यानंतर या संजीवनी ॲग्रो टुरिझम मधील रसवंती ग्रहाकडे गेलो. इकडे तुम्हाला उसाचा रस दिला जातो, तो पण अनलिमिटेड. या सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला हाफ डे पॅकेज, फुल डे पॅकेज अवेलेबल असून अशा सुंदर ॲग्रो टुरिझमला भेट देण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. Faded pictures on the wall where the laughter used to fall. Empty halls that echo slow. Gone the love I used to know. आणि अशा नवनवीन सुंदर ठिकाणाबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ कुठेही हरवू नये म्हणून तुमच्या मित्रांमध्ये आणि फॅमिली मेंबरमध्ये आजच शेअर करा. धन्यवाद. Where did all the magic go? Did it fade like morning glow? Love that used to light my mind, left with shadows left behind.